नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यागुरु अकॅडमीवर तुमचे स्वागत आहे। आज आपण या लेक्चरमध्ये 2022च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये राज्यव्यवस्था म्हणजेच पॉलिटी या विषयावर आलेल्या प्रश्नांचं सखोल विश्लेषण करणार आहे। त्याआधी ज्या विद्यार्थ्यांनी राज्यव्यवस्था म्हणजेच पॉलिटीच्या 2020 आणि 21चे जे आपण आधी PYQ ॲनालिसिस बघितलेलं आहे त्याचे व्हिडिओ बघितले नसतील तर त्यांनी ते आधी बघावेत। आता 2020 आणि 21 मध्ये जर का कोणत्या प्रकारचे प्रश्न आलेले आहेत हे बघितल्यानंतर तुम्ही 22चे जेव्हा बघणार तेव्हा तुम्हाला एक ट्रेंड कळेल की पॉलिटीमध्ये कोणत्या टॉपिकवर जास्त भर दिलेला आहे पूर्व परीक्षेमध्ये। त्यानंतर तुम्हाला अंडरस्टँडिंगची जी बाब आहे ती पण चांगली कळेल की एक पेपर सेट करताना सेटरचा माइंडसेट कसा असतो तोही तुम्हाला कळायला फायदेशीर राहील। त्यामुळे आधी 20-21चे व्हिडिओ बघणे त्यानंतरच 22चा व्हिडिओ बघणे हे एक काळजी तुम्ही घ्यायला पाहिजे। आता 2022चे प्रश्न आपण पॉलिटीचे तर बघणारच आहे, परंतु प्रत्येक लेक्चरमध्ये एक महत्त्वाची बाब मी अधोरेखित करतो। त्यामध्ये की तुम्हाला कोणतीही प्रिलिम परीक्षा असू द्या, राज्यसेवेची असू द्या, मग नॉन गॅझेटेडमध्ये कंबाईनची असू द्या, गट ब गट क, या सर्व परीक्षामध्ये जर तुम्हाला चांगले मार्क्स पाहिजे असतील तर यासाठी ही स्ट्रॅटर्जी असली पाहिजे तुमची की रीडिंग बेसिक करणे, की कोणताही विषय असेल तुमचा, अर्थव्यवस्था असू द्या, इतिहास असू द्या, भूगोल असू द्या, त्याची बेसिक रीडिंग करणे। त्यानंतर त्या विषयात आलेले PYQ म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, आधीच्या वर्षांमध्ये आलेले प्रश्न यांचं सखोल विश्लेषण करणे, ॲनालिसिस करणे। त्यानंतर मग रिव्हिजन करणे की जे महत्त्वाचे टॉपिक आहेत त्यांचं वारंवार रिव्हिजन करणे। यामुळे नक्की तुमचा जो स्कोअर असतो तो चांगला इम्प्रूव्ह होईल, तुमचे मार्क्स चांगले इम्प्रूव्ह होतील। तर ही स्ट्रॅटर्जी नेहमी लक्षात असू द्या। तर आता आपण डायरेक्ट MPSC प्रिलिम 2022च्या पॉलिटीच्या प्रश्नांचं ॲनालिसिस बघूयात। आता प्रश्नांचं ॲनालिसिस करताना तुम्हाला माहीतच आहे सर्वात प्रथम तुमच्याकडे काय असलं पाहिजे तर 2022चा पेपर तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। त्यामध्ये तुम्हाला दिसेल की 2022 पेपर आणि त्याची दिनांक वगैरे 21 ऑगस्ट 2022चा झालेला आहे। हा पेपर तुमच्याकडे आवश्यक आहे। माझ्याकडे जो आहे तो सेट एचा पेपर आहे। या सेट एच्या पेपरमध्ये तुम्हाला दिसेल की पॉलिटीचे क्वेश्चन जे आहेत ते क्वेश्चन क्रमांक 56 ते 70, 56 to 70 या दरम्यान आपल्याला प्रश्न ते दिसतील। तर आता आपण डायरेक्ट प्रश्नाकडे जाऊयात, काय प्रकारचे प्रश्न आलेले होते त्याकडे जाऊयात आपण। आता पहिला प्रश्न जो पॉलिटीवर आला होता तो डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स म्हणजे जी मार्गदर्शक तत्त्वे आहेत राज्यघटनेत दिलेली त्यावर प्रश्न आलेला दिसतो आपल्याला। तर यामध्ये प्रश्न काय, संसदीय लोकशाहीसाठी निर्माण करण्यात आलेल्या राज्यघटनेत मार्गदर्शक तत्वांचा समावेश करणे हे एक नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे। आता यामध्ये ना आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे तर खाली एकदा बघितलं तर तुम्हाला की असं कोणी म्हटलेलं आहे, बरोबर। म्हणजे वर जे सेंटेन्स आलेलं आहे हे चार तेव्हाची जी काही महत्त्वाची व्यक्तिमत्व होती त्यांच्याबद्दलचं, त्यांच्यापैकी कोणाचं वाक्य आहे याबद्दल प्रश्न विचारला होता। आणि एक आपल्याला ट्रेंड दिसेल पॉलिटीमध्ये की असे प्रश्न विचारण्याचा एक ट्रेंड आहे। तुम्ही जी पुस्तके वाचता, मग लक्ष्मीकांत असेल किंवा दुसरे जे काही तुम्ही पॉलिटीसाठी प्रश्न वाचता त्यामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींनी त्या चॅप्टरमध्ये दिलेलं असेल की त्या म्हणजे प्रिएम्बल असेल, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स म्हणजेच मार्गदर्शक तत्त्वे असतील, फंडामेंटल राईट्स मूलभूत अधिकार, यावर प्रत्येकाने काहीतरी आपलं ओपिनियन दिलेलं आहे, काहीतरी त्याबद्दल म्हटलेलं आहे। तर याबद्दल थोडंसं आपल्या नोट्समध्ये आपण काढणे की काय याबद्दल थोडक्यात म्हणले होते तुमच्या शब्दात, म्हणजे तुम्हाला इथे कळेल। आता मी इथे तुम्हाला सॉल्व करून दाखवेल की किती इझी प्रश्न होता जर का तुम्ही व्यवस्थित तुमचे जे बुक वाचता, जे तुमच्याकडे बेसिक रीडिंग मटेरियल आहे ते व्यवस्थित वाचलेलं असेल तर। आता बघा इथे काय प्रश्न आहे, संसदीय लोकशाहीसाठी निर्माण करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांचा समावेश करणे एक नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे। ही तत्त्वे बंधनकारक स्वरूपाची नाहीत, ते आपल्याला माहीतच आहे जर बेसिक रीडिंग केली असेल तर। मात्र सत्तेवर जे कोणी येईल तो त्याचा मनमानीपणे वापर करू शकणार नाही। ठीक आहे, म्हणजे सत्तेत आलं म्हणजे मनमानी करायचं नाही असं कोण म्हणलेलं असू शकते बघूयात। त्याला या तत्वांचा आदर करावा लागेल, त्यांचा भंग झाल्यास त्यास त्याबद्दल न्यायालयासमोर जाब द्यावा लागणार नाही। जाब तर द्यावा लागणार नाही, परंतु निवडणुकीच्या वेळी मतदारांना निश्चितपणे उत्तर द्यावे लागेल। आता बऱ्याचदा प्रश्न पडेल की अरे असं तर आता एकदम एक स्टेटमेंट आहे आणि आपल्याला कसं कळणार आहे। जर तुम्ही आता मी तुम्हाला लक्ष्मीकांतमधले मी इथे आणून दाखवलेलं आहे तुम्हाला, त्याहून तुम्हाला कळेल की आपल्याला लगेच याच्या उत्तराकडे कसं येता येणार आहे। बघा इथे आता डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल आणि स्टेट पॉलिसी यामधलं मी फोटो आणलेला आहे लक्ष्मीकांत बुकमधला, याची मराठी आवृत्तीमध्येही बघू शकता तुम्ही। आता इथे एक वर्ड यूज केलेला आहे बघा इथे की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर BR आंबेडकर डिस्क्राईब दीज प्रिन्सिपल्स या तत्वांना ॲज नोवेल फीचर्स।
आता नोवेलचं मराठीत मिनिंग काय? नाविन्यपूर्ण. म्हणजे तुम्ही जर का व्यवस्थित याच्या नोट्स वगैरे बनवलेल्या असत्या तर तुम्हाला कळालं असतं की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलबद्दल नाविन्यपूर्ण हे तत्वे आहेत असं कोण म्हणलेलं आहे. हे एक जरी वाक्य माहीत असतं तुमचं तर तुमचं इथे या ठिकाणी उत्तर बरोबर आलेलं असतं. म्हणजे इथे बघा आता इंग्लिशमध्ये तुम्हाला सेम वर्ड दिसेल तिथे नोव्हेल फीचर बघा. आता मराठीतलं जर का बुक बघितलं त्या तुम्हाला नाविन्यपूर्ण असा शब्द दिसून येईल तिथे. म्हणजे याचं उत्तर काय असणार? डॉक्टर B.R. आंबेडकर. म्हणजे प्रश्न सॉल्व करताना असं नाही की आपल्याला कुठून तरी खूप वाचन करावं लागणार आहे आणि बऱ्याचदा तसं सांगितले जाते की अरे असे काही स्टेटमेंट येतात दुसरीकडून वाचा. सर्वप्रथम तुमचं काम काय असलं पाहिजे की जे आपले बेस बुक आहेत त्यांचं व्यवस्थित रीडिंग करणे. ते रीडिंग केल्यानंतर PYQs बघणे आणि तेच रिवाईज करणे. बिलीव्ह मी, तुम्ही करंट अफेअरची जर याला जोड दिली तर तुम्हाला 15 पैकी 13 ते 14 प्रश्न सहज जमतील तिथे. ठीक आहे. तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. आता आपण नेहमी जसं करतो आपण पहिला प्रश्न आपल्याला कळला आता की मार्गदर्शक तत्वावर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलवर आलेला आहे. आपण सर्व 15 प्रश्न कोणकोणत्या टॉपिक्सवर आलेले आहेत याची एक लिस्ट पण सोबतच बनवणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही तुमचं जे एक पेज आहे त्यावर असे 1 ते 15 असे नंबर्स लिहून घ्या. म्हणजे तुम्हालाही 2022 मध्ये पॉलिटी या विषयात कसे प्रश्न आलेत ते एक सोबत तुम्हाला नंतर बघायला मिळतील. ठीक आहे. नेक्स्ट जाऊयात क्वेश्चनकडे आपण. आता दुसरा प्रश्न जो आलेला आहे भारताच्या नियंत्रक व महालेखापरीक्षकाबाबत आलेला आहे. म्हणजे आपल्याला दिसेल तुम्ही जर का आता 4-5 वर्षांचे प्रश्न बघितले तर कॅग म्हणजेच महालेखापाल, नियंत्रक व महालेखापाल यावर आपल्याला वारंवार प्रश्न आलेले दिसतात. त्यामुळे हा टॉपिक व्यवस्थित करणे आपलं कर्तव्य आहे. ठीक आहे. आता त्यांच्याबद्दल काय काय विधान आहेत बघूयात आपण. फर्स्ट सेंटेन्स काय ते राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत आपल्या पदावर राहतात. आता तुम्हाला जर थोडंसं वाचन झालं असेल तुम्हाला तर तुम्हाला कळेल की मर्जीवर असे गव्हर्नर वगैरे अशा ज्या पोस्ट आहेत ते जनरली राष्ट्रपतींच्या मर्जीवर असतात किंवा मंत्रीपद वगैरे. परंतु ह्या ज्या काही कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट आहेत मग ते सुप्रीम कोर्टचे जज असू द्यात किंवा मग असे कॅग असू द्यात यांची एक स्पेशल प्रोसिजर दिली आहे. ते राष्ट्रपतींच्या मर्जीवर नसतात. ठीक आहे. त्यामुळे ते फर्स्ट स्टेटमेंट आपल्याला कळते चुकीचं आहे. ते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा इतके वेतन घेतात. आता हे वेतन वगैरे जर बघितलं तुम्हाला तर या कॉन्स्टिट्यूशनल पोस्टचं जवळपास सिमिलर आहे. थोडंसं हे बरोबर सेंटेन्स वाचते लॉजिकल आपण त्याला ठीक करूयात. ठीक आहे. आता यामध्ये इंटरेस्टिंग थिंग काय की बरोबर कोणतंही ते विचारले. बरोबर जर का तुम्हाला फर्स्ट स्टेटमेंट माहिती चुकीचं तर आपण आधीच थोडं एलिमिनेशन करायला पाहिजे की फर्स्ट स्टेटमेंट मला माहिती आहे की हे तर नाही आहे उत्तर. आता इथेही ए आहे म्हणजे हे पण झालं चुकीचं. आता कॉम्पिटिशन कोणतं आहे 2 आणि 4 म्हणजे 50-50 पर्यंत आपण आलेलो आहे जर तुम्हाला एक स्टेटमेंट बरोबर का चूक माहीत असेल तर. आता ते पदग्रहण करण्यापूर्वी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाच्या उपस्थितीत शपथ घेतात. आता तुम्हाला एक सिंपल गोष्ट माहीत असली पाहिजे. शपथ ज्या काही संविधानिक बॉडीज आहेत कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज आहेत त्यांच्या ज्या शपथ आहेत त्या राष्ट्रपतीच देतात त्यांना केंद्रात असेल आणि राज्यामध्ये राज्यपाल देतात. त्यामुळे हे एक नॉर्मल पॉलिटिची जरी तुमची अंडरस्टँडिंग असेल तर तुम्हाला कळेल की सी स्टेटमेंट चुकीचं आहे. बरोबर म्हणजे आपल्याला दिसेल इथे की अगेन ठीक आहे. त्यामुळे तर अजून कोणतं एलिमिनेट होता नाही ते दिसत नाही. आता डी एक महत्त्वाचं स्टेटमेंट असते ते फक्त भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या चौकशीनंतरच राष्ट्रपती पदावरून दूर करू शकतात. आता इथे फक्त हा शब्द बघा. आता तुम्हाला जर बघितला की यांची रिमूव्हल प्रोसिजर कशी आहे त्यांना काढून टाकण्याची प्रोसिजर कशी आहे तर ती आपल्याला दिसेल की न्यायाधीशाप्रमाणे आहे. त्यामुळे तिथे पार्लमेंटमध्ये आपल्याला प्रॉपर त्यांची चौकशी करून त्यानंतर त्याच्यात मेजॉरिटी वगैरे पास करून नंतर त्यांची रिमूव्हल होणार आहे. त्यामुळे हे पण स्टेटमेंट होईल चुकीचं. म्हणजे याचं उत्तर काय राहील फक्त ब. तर थोडासा मी म्हणेल की हा इन्फॉर्मेटिव्ह बेस नॉलेज बेस क्वेश्चन होता. यामध्ये तुम्हाला कोर पॉलिटीचं नॉलेज कॅगबद्दल वारंवार प्रश्न विचारले. त्यामुळे तिथे एक्सपेक्ट पण ते काय करणार की थोडी डिफिकल्टी एक्सपेक्ट करणार आहे तिथे. तुम्ही असं म्हणणार की सर थोडा क्वेश्चन डिफिकल्ट कसा आलेला आहे तर हा डिफिकल्ट येण्यामागं रिझनही तेच आहे की हा वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे. आता तुम्ही त्यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये जाणे आवश्यक आहे. ठीक आहे. मग दुसरं आपण इथे शॉर्टकटमध्ये मी आता लिहून घेतो इथे की कॅगवर प्रश्न आलेला होता. तुम्ही मराठीमध्येही लिहू शकता तिथे. मी एक कॅगमध्ये शॉर्टकटमध्ये लिहून घेतो तिथे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात आपण आता. याबद्दल आता मागच्याही काही लेक्चर्समध्ये मी दाखवलं होतं तुम्हाला की आर्टिकल 148, 49, 50 वगैरे यामध्ये महालेखापाल वगैरे महालेखापरीक्षक याबद्दल माहिती दिलेली आहे. तर यामध्येच ते तुम्हाला सगळे स्टेटमेंट मिळून जातील. ठीक आहे. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोण राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा होत्या.
आता हे जे आयोग आहेत ना, विविध आयोग, यांचे पहिले फर्स्ट अध्यक्ष हे एक आवडती थीम राहिलेली आहे MPSCची, की महिला आयोग असू द्यात किंवा मग आपला OBCचा आयोग असू द्यात, मायनॉरिटीसाठी आयोग असू द्यात, मागासवर्गीयांसाठी म्हणजे अल्पसंख्याकांसाठी, किंवा मग SC STसाठी जे आयोग आहेत त्यांचे पहिले अध्यक्ष आपण व्यवस्थित करून ठेवणे. त्यांची एक लिस्ट असली पाहिजे आपल्याबद्दल कडे, की पहिले कोण कोण आहेत त्यांची लिस्ट. कारण ते आत्ताचे कोण आहेत याबद्दल जास्त विचारत नाहीत, पण फर्स्ट कोण आहे याबद्दल विचारतात. त्यामुळे आता जर का तुम्ही विकिपीडियावरचं आता माझ्याकडे, ठीक आहे, इथे मी आणलेलं आहे, इथे बघा तुम्हाला दिसेल राष्ट्रीय महिला आयोग, आणि मी विकिपीडियावर गेल्यानंतर तुम्हाला किंवा तुमच्या बुक्समध्ये असेल तिथेही करू शकता तुम्ही, पण तुमच्या नोटबुकमध्ये असलं पाहिजे इथे, की फर्स्ट इथे दिसेल आपल्याला जयंती पटनाईक आहेत. त्यासोबत बाकीची माहिती तुम्हाला माहीत असली पाहिजे, की त्याचा ॲक्ट कधीचा आलेला आहे अधिनियम, तर तो दिसेल तुम्हाला 1990चा ॲक्ट आलेला आहे, आणि त्यानुसार मग जानेवारी 92मध्ये त्याला संवैधानिक म्हणता येणार ना आपल्याला, त्याला आपण काय म्हणणार स्टॅट्युटरी, म्हणजेच काय कायदेशीररित्या बनलेला. संविधानिक म्हणजे संविधानात असलेला. तर हे थोडंसं इथं संविधानिकच्या जागी वैधानिक पाहिजे फक्त, हे विकिपीडियावर थोडीशी चूक झालेली. तर त्यामुळे मग आपल्याला कळेल की त्यांचं मग किती सदस्य असतात, किती हे असतात, ह्या गोष्टी तुम्ही सोबतच करून घ्यायला पाहिजे. PYQ ॲनालिसिस करताना ती जर थीम रिपीट झाली तर त्यावर थोडा डिफिकल्ट लेवलचा प्रश्न येण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे तो प्रश्न आला ना, त्याच्या अवतीभोवतीच्या 3-4 गोष्टी तुम्ही करणे आवश्यक आहे. आणि तुम्हाला बाकीचे पण मग एक दिसून येतील की कोणकोणते अध्यक्ष आहेत. असाही प्रश्न येऊ शकतो की खालीलपैकी कोण राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष राहिलेले आहेत, आणि मग नाव देऊन खाली ABC BCD वगैरे असं देऊ शकतो. त्यामुळे हे 4-5 लोकांचे नावही तुम्हाला माहीत असणे इथे आवश्यक आहे. ठीक आहे, मग जयंती पटनाईक हे आन्सर तुम्हाला कळलेलं आहे इथे या ठिकाणी 2. सो मग आपण राष्ट्रीय महिला आयोग, तर मग इथे आपण लिहून घेऊयात की तिसरा प्रश्न जो आला तो महिला आयोगवर आलेला आहे. महिला आयोग, आणि त्याचे मग इथे ब्रॅकेटमध्ये असं लिहू शकता तुम्ही की फर्स्ट अध्यक्ष विचारले गेलेले आहेत, म्हणजे तुम्हालाही फर्स्ट अध्यक्ष सर्व आयोगांचे इथे चांगल्या प्रकारे तुम्हाला इथे करता येते. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण आता. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार विधानसभेने तशा आशयाचा ठराव संमत केला असेल तर विधान परिषद स्थापन करण्याची किंवा रद्द करण्याचा अधिकार संसदेस दिला आहे. आता मी वारंवार सांगत आलो आहे की पॉलिटीमध्ये काही आर्टिकल्स तुमचे पाठच असले पाहिजे. मग ते महत्त्वाचे आर्टिकल जे आहे त्यांची लिस्ट तुमच्याकडे करून ठेवा, जी बऱ्याच पुस्तकांमध्ये दिलेली असते, तुम्ही रीड करता, आणि जे जे PYQs विचारले त्याहूनही तुम्ही आयडेंटिफाय करू शकता काही थीम. आणि त्यामुळेच मी माझ्या जेव्हाही ॲनालिसिस असेल तेव्हा ते आर्टिकल तुम्हाला इथे दाखवत असतो, सो दॅट तुमच्या नोटबुकमध्ये एक आर्टिकलची पण एक वेगळी लिस्ट झाली पाहिजे. तर आर्टिकलची एक वेगळी लिस्ट मेंटेन करणे म्हणजे त्यावर प्रश्न आला तो आपला चुकायलाच नको. ठीक आहे, मग आता याबद्दल तुम्हाला थोडं जर माहीत असेल की त्याचे आर्टिकल जे सुरू होतात 168 पासून सुरू होतात, राज्यांच्या त्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. परंतु जर का विधान परिषद जर का स्थापन करायची असेल किंवा रद्द करायची असेल तर त्यासाठी संसद कोणत्या कलमाच्या अंतर्गत काम करते? 169. तर आता हे कलम कुठे दिलेलं आहे तर 169 मध्ये तुम्हाला बघा इथे दिसेल, राज्यांमध्ये विधान परिषद विसर्जित करणे किंवा निर्माण करणे, म्हणजे रद्द करणे किंवा निर्माण करणे. आणि मग तिथे दिसेल की अनुच्छेद 168 मध्ये काहीही असले तरी विधान परिषद असलेल्या राज्यात अशी विधान परिषद विसर्जित करण्याकरता अथवा विधान परिषद नसलेल्या राज्यामध्ये अशी विधान परिषद निर्माण करण्याकरता त्या राज्याच्या विधानसभेने सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने, आता बघा येतात एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने आणि सभागृहातील उपस्थित व मतदान करणाऱ्याच्या 2/3 कमी नाही इतक्या बहुमताने तशा आशयाचा ठराव पारित केल्यास संसदेस कायद्याद्वारे तरतूद करता येईल. म्हणजे इथे आता पुढच्या वर्षी जर का प्रश्न विचारला गेला तर ही ॲडिशनल इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असली पाहिजे. ठीक आहे, ठराव 168च्या अंतर्गत करतात बरोबर, परंतु तिथे मेजॉरिटी कोणती लागते? 2/3 प्रेझेंट अँड वोटिंग लागते का? संसद कायदा आधीच करते का त्याचा ठराव आधी पास करावा लागतो विधानसभेला? ही माहिती या ठिकाणी तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. ठीक आहे, तर मग अशा प्रकारे आर्टिकल्स आणि त्यानंतर त्याच्याबद्दल ॲडिशनल इन्फॉर्मेशन पुढच्या वर्षीसाठी आपल्याकडे असली पाहिजे. सो मग आपण इथे आपल्याकडे लिहून घेऊयात विधान परिषद आणि विधान परिषदमध्येही तुम्ही ब्रॅकेटमध्ये त्याचा आलेला प्रश्न जो होता तो आर्टिकल 169 वर आलेला होता, त्याबद्दलही थोडक्यात आपण लिहून घेऊ शकतो इथे. ठीक आहे,
पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आता आपण. भारताचे राष्ट्रपती राज्यघटनेच्या अनुच्छेदातील तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागवू शकतात. हे एक खूप इझी आर्टिकल आहे, सर्वांना माहीत असणे आवश्यक आहे. म्हणजे असा प्रश्न आला तर तो आपला फिक्स मार्क असला पाहिजे. हे अशा प्रकारच्या प्रश्नामधील आहेत. जर तुम्हाला हा प्रश्न अवघड वाटत असेल तर आपण समजून घ्यायचं की आपला अभ्यास थोडा कमी पडतोय, आपल्याला अजून ट्रेंड कळलेला नाही एक्झामचा, पॉलिटिचाही ट्रेंड कळलेला नाही की कोणत्या गोष्टीत जास्त आपण भर द्यायला पाहिजे. तर ठीक आहे, वेळेने PYQचे ॲनालिसिस बघून वगैरे तुम्हाला कळतील की काही आर्टिकल कसे महत्त्वाचे. तर याचं उत्तर इझी आहे की 143 अनुच्छेद 143 म्हणजे आर्टिकल 143 मध्ये तसा सल्ला मागण्याचा अधिकार राष्ट्रपतींना मिळालेला आहे. ठीक आहे, इथे दिसेल तुम्हाला आर्टिकल 143ची लँग्वेज काय, सर्वोच्च न्यायालयाचा विचार घेण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार, म्हणजे त्यांचा सल्ला घेतात ते विचार घेण्याचा म्हणजे. आणि मग त्यामध्ये मत वगैरे देणे कशा प्रकारचं असेल त्या रिलेटेड एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन या आर्टिकलमध्ये दिलेलीच आहे, तुमच्या बुक्समध्ये पण दिलेली आहे, ती पण तुम्ही करणे आवश्यक आहे. मग आपण इथे काय करूयात बाबा, या प्रश्नाबद्दल थोडक्यात लिहून घेऊया, सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागवण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार. ठीक आहे, मग 5वा प्रश्न आपल्याला दिसेल की राष्ट्रपती, इथे मी आता सुप्रीम कोर्ट शॉर्टकट लिहितो, आर्टिकल 143 लिहितो समजायला तुम्हाला, आणि ब्रॅकेटमध्ये लिहितो राष्ट्रपती सल्ला घेतात. ठीक आहे, इतकं जरी केलं तर तुम्हाला कळून जाईल की मग कशा प्रकारचा प्रश्न आलेला आहे यामध्ये. ठीक आहे, हे 5 प्रश्न महत्त्वाचे आहेत. आता इथून पुढचे प्रश्न आपण नेक्स्ट स्लाइडवर बघूयात. इथे 2022 लिहून ठेवतो मी, पॉलिटी. ठीक आहे, आता नेक्स्ट क्वेश्चन का आलेला आहे बघूयात. 44व्या घटना दुरुस्तीवर. आता याहूनही तुम्हाला दिसेल की 42 आणि 44व्या घटना दुरुस्ती खूप चांगली करणे आवश्यक आहे. प्रश्न तिथे येतो आणि थोडा टफ लेवलचा येतो. का? कारण नेहमी जर विचारणार तर त्यावर थोडंसं जास्त नॉलेज ते एक्सपेक्ट करणार. बरोबर. 44व्या घटना दुरुस्ती अधिनियम 1978 द्वारे खालीलपैकी कोणत्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. आता कोणत्या तरतुदी आहेत त्यावर बघूयात आपण. अखिल भारतीय न्यायिक सेवा निर्माण करण्याबाबत तरतूद, हे माहीत पाहिजे तुम्हाला कोणत्या ह्याच्यात झाले. मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला एकदा पुनर्विचारार्थ परत पाठवण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार देण्यात आलेला आहे. तर हा देण्यात आलेला आहे का? तर नक्कीच देण्यात आलेला आहे 44 मध्ये. राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात अनुच्छेद 20 आणि 21 अन्वये हमी दिलेले मूलभूत अधिकार निलंबित करता येणार नाहीत अशी तरतूद. जे आपण फंडामेंटल राईट म्हणतो, मूलभूत अधिकार, ते कोणत्याही म्हणजे कोणती इमर्जन्सी असू द्या, कोणती आणीबाणी असू द्या, त्यामध्ये आर्टिकल 20 आणि 21 हे कधीच निलंबित करता येणार नाही. हे एन्श्युअर कधी करण्यात आलं तर 44व्या घटना दुरुस्तीने केलेलं आहे. बरोबर. राज्यसूचीतील 5 विषय समवर्ती सूचीत हलवण्यात आले. आता हे 5 विषय कधी हलवण्यात आलेले आहे तर हे ॲक्च्युली 42व्या घटना दुरुस्तीने झालं होतं. हे आणि हे मधातले जे आहेत हे 44व्या घटना दुरुस्ती झाले होते. बरोबर. म्हणजे तुम्हाला इथे काय विचारलेले आहेत, खालीलपैकी कोणत्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. म्हणजे याहून तुमचं उत्तर काय ना, बी आणि सी बरोबर, म्हणजे आन्सर नंबर 4. आता तुमच्याकडे तुमच्या नोटबुकमध्ये आहे ना असा टेबल्सच असला पाहिजे. 42व्या घटना दुरुस्तीने कोणत्या तरतुदी झाल्या, 44ने कोणत्या झाल्या. म्हणजे कसाही प्रश्न विचारतो 42 आणि 44वर तुमचा चुकलाच नाही पाहिजे. ठीक आहे. आता 42 मधल्या काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण इथे बघूयात. बघा, आता 42व्या घटना दुरुस्तीने कोणते 5 विषय जे होते ना, हे राज्य सूचीतून समवर्ती सूचीत स्थलांतरित केले. म्हणजे जसे शिक्षण असेल, जंगल असेल, वन्य प्राणी आणि पक्ष्यांचं संरक्षण असेल, वजन मापे असेल, सर्वोच्च न्यायालय आणि त्यांचं न्याय प्रशासन, घटना वगैरे अशा गोष्टी. त्यानंतर काही अजून 42व्या घटना दुरुस्तीने कोणत्या गोष्टी करण्यात आल्या होत्या. प्रिॲम्बलमध्ये काही गोष्टी केल्या होत्या. 7व्या शेड्यूलमध्ये फंडामेंटल ड्युटीजमध्ये आर्टिकल 51 माहिती आपल्याला, ही जे ड्युटीज त्याच्यात 11 ड्युटीज आहेत आता. नंतर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलमध्ये पार्लमेंटचं काय जे असेल टाईम, ज्युडिशरीमध्ये बघा इथे दिसेल द प्रोव्हिजन ऑफ इस्टॅब्लिशमेंट ऑफ ऑल इंडिया ज्युडिशियल सर्व्हिसेस, म्हणजेच कोणत्या, न्यायिक सेवा. हे सगळं 42व्या घटना दुरुस्तीने ॲड करण्यात आलं होतं सर्व गोष्टी. असंच तुम्ही आता पूर्ण लिस्ट मराठीमधून किंवा तुम्हाला जी काही लँग्वेज जमत असेल त्या लँग्वेजमध्ये तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. हे नेहमी रिवाईज झाल्यावरच तुम्हाला यावरचे प्रश्न उत्तमरित्या सोडवता येतील आणि त्यामध्ये तुम्ही चुका करणार नाही. म्हणजे आता जर का तुम्ही आधीच्या प्रश्नाकडे गेलो आपण इथे बघा, तर इथे तुम्हाला लगेच कळेल की न्यायिक सेवा काढून टाकलं 42ने आणि 5 विषय काढलं, तुमचा आन्सर येऊन जाईल 4 बी आणि सी. याबद्दल आता आपण लिहून घेऊयात की जो प्रश्न आला होता आपल्याला तो 44व्या घटना दुरुस्तीवर आला होता. आणि आपल्याला दिसेल की घटना दुरुस्ती ही जी थीम आहे ही रिपिटेटिव्ह आहे.
आणि ब्रॅकेटमध्ये तुम्ही असंही लिहू शकता की आणीबाणी रिलेटेड थीम्स आलेल्या होत्या त्याच्यात सोबत ॲडिशनल तुम्हाला इथे 42वी घटना दुरुस्ती पण, त्याला मी शॉर्टकटमध्ये अमेंडमेंट असं लिहून घेतो इंग्रजीत. ठीक आहे, ह्या गोष्टी माहीत असणे आवश्यक होतं जर का तुम्हाला प्रश्न सोडवायचा असेल. नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊयात आपण आता. खालीलपैकी कोणत्या समित्यांमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या प्रतिनिधींचा समावेश असतो? आता पार्लमेंट म्हणजे संसद हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. त्यामध्ये समजा वेगवेगळे बिल कसे पास होतात, सभापतींचा रोल काय, किंवा वेगवेगळे ठराव वगैरे यावर प्रश्न येऊन गेले आहेत 2021मध्ये. त्यासोबतच समिती हा एक टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. तर मग संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रतिनिधींचा समावेश असला म्हणजे कॉमन, की दोन्हीकडे कॉमन असणारे की एक अशी समिती आहे. फॉर एक्झाम्पल ही म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण म्हणूयात की महिला सबलीकरणची समिती आहे. मग ही महिला सबलीकरणची समिती जी आहे याच्यात लोकसभेमधले पण मेंबर असणार आणि राज्यसभेमधले पण मेंबर असणार दोन्हीकडचे. अशा असणाऱ्या समित्या कोणत्या त्या आपल्याला इथे पॉईंट आउट करायच्या आहेत, आयडेंटिफाय करायच्या आहेत. तर तुम्ही थोडंसं याचा एक मॅप बनवायला पाहिजे. तुम्हाला कळेल की ह्या दोन ज्या समित्या आहेत यामध्ये दोन्ही सभागृहांचे प्रतिनिधी असतात. बाकीचे जे आहेत कामकाज सल्लागार समिती, विशेष अधिकार समिती, अंदाज समिती, ह्या ज्या समित्या आहेत यामध्ये त्या ते इंडिव्हिज्युअल हाऊसचेच मेंबर असतात. म्हणजे लोकसभेचे असेल तिथे लोकसभेचेच मेंबर असणार, राज्यसभा असेल राज्यसभेच्या. पण इथे काय दिसेल तुम्हाला दोन्ही सभागृहांचे प्रतिनिधी असणार, लोकसभा आणि राज्यसभा दोन्हीचे जॉईंट असणार. मग त्याची तुम्ही एक लिस्ट करणं एक्सपेक्टेड आहे. आपण एखाद्या लेक्चर्समध्ये ते पण आयडेंटिफाय करूयात वेगवेगळ्या समित्या, कारण ते डिटेलमध्ये तुम्हाला अभ्यासणे आवश्यक आहे इथे. ठीक आहे, तर याचा आन्सर काय होऊन जाईल मग ए आणि बी फक्त. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात आपण. त्याआधी समित्यावर आलेला होता प्रश्न, तो लक्षात घेऊया आपण. संसदीय समित्या आणि त्याच्या सदस्यांबद्दल होत्या, म्हणजे लोकसभा प्लस राज्यसभामधून आहेत असं शॉर्टकटमध्ये. म्हणजे तुम्हाला कळून जाईल की प्रश्न कशा प्रकारच्या गोष्टीवर आला होता. आता या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट प्रश्न दिसेल राष्ट्रीय अनुसूचित जाती म्हणजे SC बद्दल प्रश्न आहे हा, आयोगाबद्दल. एक मिनिट. तर या ठिकाणी SC बद्दल प्रश्न आलेला आहे. राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार स्थापन करण्यात आलेला SC आयोग? म्हणजे आता एकदम इझी प्रश्न हा पण, की वेगवेगळे कमिशन जे आहेत, मी तर तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की आधीचा जो वैधानिक आयोगावर एक प्रश्न येऊन गेला आपल्याला महिला आयोग, तसाच आता हा शेड्यूल कास्ट यांच्याबद्दल जो आयोग आहे, कमिशन आहे, त्याच्याबद्दल संविधानिक तरतुदी विचारल्या आहेत. म्हणजे हा पण खूप इझी प्रश्न आहे. हे प्रश्न आपल्याला इतके चांगले आले पाहिजे की इथे स्कोअर करून आपण जे काही चॅलेंजिंग प्रश्न आहेत तिकडे आपली एनर्जी इन्व्हेस्ट केली पाहिजे. ठीक आहे, तर इथे आपल्याला माहिती आहे की याचं कलम कोणतं आहे, तर कलम 338 आहे. आता SC आयोगावर प्रश्न आलेला आहे, याचा अर्थ काय की तुम्हाला आता या ठिकाणी बाकीच्या आयोगांबद्दल पण माहिती असली पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल SC आयोगाचा आर्टिकल तुम्हाला कळाला आता 338 आहे. मग ST आयोगाचं काय आर्टिकल आहे, OBC आयोगाला आत्ताच संविधानिक तरतुदी म्हणजे करण्यात आलेल्या आहेत, अमेंडमेंट करण्यात आलेली आहे. मग ते कोणते आहेत आर्टिकल, ह्या गोष्टी तुमच्या व्यवस्थित असल्या पाहिजे इथे. तर आपण त्याबद्दल थोडक्यात बघूयात की कोणकोणत्या याच्यासाठी आहे. बघा इथे तुम्हाला संविधानात दिसेल की 338 जे आहे आर्टिकल, यामध्ये दिसेल तुम्हाला अनुसूचित जातींसाठी राष्ट्रीय आयोग. 338A याला इंग्रजीमध्ये 338A असं दिसेल तुम्हाला आर्टिकल, आणि मराठीमध्ये क दिलेलं असते. याच्यात जनजाती म्हणजे ST साठी जे कमिशन आहे त्याच्यासाठी आर्टिकल आहे 338A. आणि हे आपल्याला दिसेल की हे कधी झालेलं आहे ॲड, तर त्याच्यासाठी संविधानामध्ये 89 म्हणजे 89th अमेंडमेंट जी केली होती 2003 मध्ये, त्यानुसार आधी काय होतं तर एक कॉमन आयोग होता, SC आणि ST साठी कॉमन आयोग होता, SC ST कमिशन असं होतं ते. पण 89वी घटना दुरुस्ती केली 2003 मध्ये आणि 338A हे कलम ॲड करण्यात आलं संविधानामध्ये, आणि ST साठी एक वेगळा आयोग करण्यात आलेला आहे तयार. तर ह्या गोष्टी आपल्याला चांगल्या प्रकारे ॲनालिसिस करताना माहीत असली पाहिजे. म्हणजे ही अमेंडमेंट पण विचारली जाऊ शकते. ठीक आहे, आता OBC साठी रिसेंटली आपल्याला दिसेल की 102वी घटना दुरुस्ती करण्यात आली होती. आणि याच्यात काय केलं तर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग जो आहे, म्हणजे त्याला नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस असंही म्हणलं जातं इंग्रजीमध्ये, तर त्याच्यासाठी कलम 338B ॲड करण्यात आलं. आणि एक 342 हे नव्यानं
लिस्ट जी बनवायची ओबीसीसाठी त्याच्यासाठी समाविष्ट करण्यात आलेलं होतं. मग त्यामुळे 338 मध्ये काय, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग. म्हणजे ओबीसीसाठी कोणतं कलम आहे इथे, 338 एस साठी कोणतं बघितलं आपण, 338 बघितलं. एस साठी कोणतं बघितलं आपण, 338 बघितलं. म्हणजे हे सर्व कलम तुमच्या म्हणजे पाठच असले पाहिजे. कसाही प्रश्न होता आता हा चुकायला नको आपला प्रश्न. ठीक आहे. याला पण आपण एनलिस्ट करून घेऊयात की आता प्रश्न कशावर आला आपल्याला, SC आयोग आणि त्याचं कलम विचारलेलं आपल्याला. मग ब्रॅकेटमध्ये आपण आर्टिकल विचारलं 338, हे इथे आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे इथे. नेक्स्ट प्रश्न बघूयात आपण आता कशावर आलेला आहे. 13 डिसेंबर 1946 रोजी डॅश यांनी भारताच्या घटना समितीमध्ये उद्दिष्टांचा ठराव मांडला. आता घटना समितीवर एक चांगले प्रश्न विचारले गेलेले आहेत राज्यसेवेच्या प्रिलिम्समध्ये. तर घटना समितीचं आहे ना उद्दिष्टांचा ठराव, या उद्दिष्टांचा ठराव म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये बघायचं ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन म्हणतात. या ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशनचा आत्ताचं जर का तुम्हाला फॉर्म बघायचा असेल आपल्या संविधानामध्ये तर त्याला आपण प्रिएम्बल या नावाने ओळखतो. तर या प्रिएम्बलमध्ये ज्या काही मॉडिफाईड फॉर्ममध्ये गोष्टी केल्या ते ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन होतं. आता हे कोण मांडलं होतं 13 डिसेंबर 1946ला. आता ही डेट पण महत्त्वाची आहे की 13 डिसेंबरला 1946 तर आपल्याला माहीत आहे तेच झालं होतं. आणि ते ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन कोण मांडलं होतं, तर याचं उत्तर माहीत असलं पाहिजे तुम्हाला, पंडित जवाहरलाल नेहरू. तर मग पंडित नेहरूंनी काय केलं होतं, हे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन मांडलं होतं. आणि मग ते आपल्याला दिसेल की 22 जानेवारी 1947 सर्वानुमते सर्वांनी वोट करून त्याला ॲक्सेप्ट केलं होतं. ज्याचं मॉडिफाईड फॉर्ममध्ये आपल्याला काय दिसते आता, प्रिएम्बल दिसते आपल्याला आत्ताच्या जे करंट आपण जे कॉन्स्टिट्यूशन संविधान वाचतो त्यामध्ये. आता हे घटना दुरुस्तीवर जे काही प्रश्न येतात त्यामध्ये ह्या डेट्स पण खूप महत्त्वाचे आहेत की 13 डिसेंबरला काय झालं, 9 तारखेला पहिली मीटिंग झालेली दिसते आपल्याला, 11 तारखेला आपल्याला दिसेल की तिथे राजेंद्र प्रसाद यांची निवडणूक झाली होती अध्यक्ष म्हणून, 13 तारखेला मग हे घटना समितीच्या उद्दिष्टांचा ठराव मांडला. तर याची एक टाईमलाईन तुम्ही तयार करून ठेवा घटना समितीच्या ज्या काही गोष्टी झाल्या होत्या. आणि महत्त्वाच्या प्रत्येक मायन्यूट डिटेल नाही पण ज्या महत्त्वाच्या, 9ला काय झालं, 11ला महत्त्वाचं काय झालं, 13ला काय झालं. तर 9ला तर पहिली मीटिंग झाली, मग तिथे ॲडहॉक म्हणजे टेम्पररी कोण अध्यक्ष होते, सच्चिदानंद सिन्हा का होते. नंतर राजेंद्र प्रसादांची निवडणूक झाली, 13 तारखेला पंडित नेहरूंनी रिझोल्युशन पास केलं. मग ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. तर मग घटना समितीबद्दल प्रश्न होता आपण असं म्हणूयात. आता उद्दिष्टांच्या ठरावाबद्दल ह्या काही गोष्टी आहेत महत्त्वाच्या की त्यामध्ये एकमताने 22 जानेवारीला बघितलं आपण, तत्त्वज्ञान होतं त्यामध्ये घटना समितीचं. आणि त्यामध्ये काय काय महत्त्वाच्या तरतुदी ज्या तुम्हाला आता प्रिएम्बलमध्ये दिसून येतील. आता तुम्ही स्क्रीनशॉट मारू शकता किंवा तुम्हाला हे बुकमध्ये बेसिक बुकमध्ये तर आहेच आहे. आता इथे लिहून घ्यावं आपण, घटना समितीबद्दल प्रश्न होता, घटना समिती. आणि घटना समितीमध्येही काय महत्त्वाचं होतं आपल्याला तिथे, तर मी इंग्रजीमध्ये लिहितो तो ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन, तुम्ही मराठीमध्ये उद्दिष्टांचा ठराव लिहू शकता. आणि ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन त्याची डेट दिलेली आहे तिथे आणि तिथे नेहरूंचं नाव वगैरे लिहू शकता तुम्ही. आणि डेटही लिहून घ्या म्हणजे कसं आहे एक रिव्हिजन करताना आपल्याला की कोण मांडला, किती तारखेला मांडला, एक चांगली आपल्याला त्या ठिकाणी एक आयडिया येऊन जाईल त्या प्रश्नाबद्दल. ठीक आहे. बाकी याबद्दल तर असं काही वेगळं तुम्हाला नाही, हे माहीतच असणे आवश्यक आहे आपल्याला उद्दिष्टांच्या ठरावाबद्दल काय. तर नेक्स्ट क्वेश्चन दिसेल आपल्याला, हे ॲक्च्युली आर्टिकल 20 बद्दल प्रश्न आहे हा. आणि मग मी तुम्हाला दिसेल की आर्टिकल 20, 21, 19 यावर वारंवार प्रश्न येतात आणि यावर प्रश्नही थोडेसे डेप्थ लेवलचे येतात. कारण वारंवार एक लक्षात घ्यायचं तुम्ही, ज्या गोष्टींवर वारंवार प्रश्न येतात त्यामध्ये राज्यसेवा थोडीशी डेप्थ एक्सपेक्ट करणार आहे. जास्तीचं नॉलेज तुम्हाला तिथे ॲक्वायर करणं हे आवश्यक राहणार आहे. एखादा नवीन टॉपिक आहे ज्यावर कधी विचारलं गेलं नाही त्यावर ते बेसिक्सच विचारतील. परंतु जर असा विषय असेल की ज्यावर वारंवार विचारतात आणि तिथे विचारतात त्यावर थोडंसं नॉलेज एक्सपेक्ट करतात ते. आणि आपली ती जबाबदारी आहे की त्याबद्दल थोडीशी जास्त इन्फॉर्मेशन आपल्याकडे असायला हवी. ठीक आहे. प्रश्न बघूयात आपण. विभागीय खटल्यासह म्हणजे डिपार्टमेंटल प्रोसिडिंग्स, कोणत्याही खटल्यात कोणत्याही व्यक्तीस एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा आरोपी केले जाणार नाही. आरोपी केला नाही एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा आरोपी केले जाणार व एकापेक्षा अधिक वेळा शिक्षाही दिली जाणार नाही. आता हे बघताना स्टेटमेंट आपल्याला वाटेल की हे स्टेटमेंट योग्य आहे, त्याच्यातला पार्शियल भाग योग्यच आहे. म्हणजे नॉर्मली जर का आर्टिकल 20 बघितलं तुम्ही संविधानामध्ये तर त्यामध्ये त्याबद्दलच बोलतात की एका गुन्ह्यासाठी बाबा दोनदा शिक्षा देणार नाही आम्ही.
पण ते नॉर्मल कंडिशनमध्ये आहे. हे डिपार्टमेंटल प्रोसिडिंग म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही झालात अधिकारी, बरोबर, तुम्ही समजा महसूल खात्याचे अधिकारी झालात. महसूल खात्याचे अधिकारी झाल्यानंतर काही जर प्रॉब्लेम झाला आणि तुमच्यावर डिपार्टमेंटल इन्क्वायरी बसली, म्हणजे डिपार्टमेंटल प्रोसिडिंग झाली विभागीय महसूल विभागाची, तिथे तुम्हाला एकाच गुन्ह्यासाठी दोनदा शिक्षा देऊ शकतात का? तर देऊ शकतात. आणि हाच अपवाद आहे आर्टिकल 20ला. नॉर्मल थिंग्समध्ये एखादं तुम्ही सामान्य नागरिक आहात, तुमच्याच्यानं काही गुन्हा झाला किंवा तुम्हाला तसं तुमच्यावर आरोप झाला, तर तुम्हाला तिथे दोनदा शिक्षा देऊ शकत नाही, असं आर्टिकल 20 म्हणते. पण डिपार्टमेंटल प्रोसिडिंगला तसं होऊ शकते. त्यामुळे हे स्टेटमेंट डिपार्टमेंटल प्रोसिडिंगमुळे झालं चुकीचं. आता हे जर चुकीचं आहे आपल्याला, तर मग आपल्याला कळेल बघा, हे तुमचं कॅन्सल झालं, हे कॅन्सल झालं, हे कॅन्सल झालं, आन्सर आलं बी बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला बाकीचे स्टेटमेंट चेकही करायची गरज नाही जर का डिपार्टमेंटल प्रोसिडिंगबद्दल माहीत असेल तर. आता बी का बरोबर आहे? तर स्वतःविरुद्ध साक्ष देण्याबाबतची संरक्षणे तोंडी आणि कागदोपत्री या दोन्हीबाबत लागू आहे. म्हणजे तुम्हाला कोणी असं म्हणू शकत नाही की तोंडी द्या किंवा एक लिहून द्या रिटर्न फॉर्ममध्ये, हे तुमच्यावर जबरदस्ती करू शकत नाही. आर्टिकल 20मध्ये तुम्हाला हे प्रोटेक्शन मिळते. स्वतःविरुद्ध साक्ष न देण्याबाबतचे संरक्षण फौजदारी दिवाणी दोन्ही खटल्यांमध्ये लागू आहे का? तर नाही, फक्त फौजदारी खटल्यांबद्दल लागू आहे, दिवाणीबद्दल लागू नाही आहे. त्यामुळे हे स्टेटमेंट होते सी चुकीचं. त्यामुळे विधान ब बरोबर हेच फक्त याचं उत्तर आहे. आर्टिकल 20 जर का तुम्ही व्यवस्थित बघितलं आणि त्या रिलेटेड तुम्ही जर का तुमच्या बुक्समध्ये गोष्टी बघितल्या तर त्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की यामध्ये काय काय आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी आहेत. म्हणजे अपराधांच्या दोषी सिद्धीबाबत संरक्षण वगैरे, आणि नॉर्मल थिंग्समध्ये तर एका अपराधासाठी एकदा शिक्षा होणार आहे, तुम्हाला दोनदा देऊ शकत आहेत, पण त्याला अपवाद पण आहे. इवन मिलिटरी जे काय आपण कोर्ट मार्शल म्हणतो त्याबद्दलही याच्यामध्ये थोडे डिटेलमध्ये तुम्ही तुमच्या पुस्तकात वाचून घ्या. आत्ताच इथे लिहून घ्या तुम्ही की आपल्याला ते वाचायचे, याच्यात अपवाद काय काय आहेत. ठीक आहे, आर्टिकल 20 आणि त्याचे अपवाद तुम्ही हे करायचे. मग इथे मी आता फक्त लिहून घेतो की आर्टिकल 20, म्हणजे तुम्हाला कळून जाईल आर्टिकल 20वर प्रश्न होता आणि याच्यात अपवाद काय आहेत त्यावर प्रश्न होता. याबद्दल रीडिंग जर केली तुम्ही तर तुम्हाला हे कळून जाईल. म्हणजे अशा प्रकारे आपण 10 क्वेश्चन्सचं कलेक्शन केलं आहे. आता पुढे आपण बघूयात 2022 पॉलिटी, आणि इथून पुढचे प्रश्न बघूयात आपण आता कसे कसे आलेले आहेत. 11, 12, 13, 14 आणि 15. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघूयात आपण आता. राज्यघटनेतील अनुच्छेद 371A वर प्रश्न आलेला आहे. ज्या काही विशेष तरतुदी आहेत ना काही राज्यांसाठी, जसं आपल्याला माहिती आहे की 370 आत्ताच रद्द झालेलं आहे, जम्मू काश्मीरसाठी होती विशेष तरतूद, पण ती टेम्पररी तरतूद होती. आता ही विशेष तरतूद 371साठी कोणत्या, तर नागालँडसाठी विशेष तरतूद करण्यात आलेली आहे 371च्या अंतर्गत. तर आहे का असं 371A मध्ये? तर येस आहे. मग या ठिकाणी तुम्हाला काय माहीत पाहिजे की आर्टिकल 371मध्ये काय आहे, महाराष्ट्र गुजरात आहे का नाव ते माहीत असलं पाहिजे तुम्हाला. नंतर 371A पासून तर जे काय तुम्हाला जे आणि के पर्यंत दिसतील त्या सर्व तुम्हाला तरतुदी त्यांच्या जोड्या लावामध्ये पण तुम्हाला मेन्सला दिसेल. मग तुम्ही राज्यसेवा मेन्स किंवा कंबाईनची मेन्स देत असाल तर तिथे हे आर्टिकल्स खूप महत्त्वाचे, यांची एक वेगळी लिस्ट करणे आवश्यक आहे आणि ती पाठ करणे, तुम्ही याला पर्याय नाही आहे. ती 4-5 वेळा वाचल्यानंतर ती पाठही होऊन जाईल तुमची. आणि बरेच विद्यार्थी जे आहेत खूप चांगल्या ट्रिक्स बनवतात त्यांच्या, की एला कसं लक्षात ठेवायचं, बीला कसं लक्षात ठेवायचं, सीला कसं लक्षात ठेवायचं. तर त्याप्रमाणे तुम्ही म्हणजे आता फॉर एक्झाम्पल वेगवेगळ्या करतात लोक काहीतरी, तर इथे हे तर बरोबर आहे त्यामुळे आपल्याला कळलं. आता याहून आपण थोडं एलिमिनेशनकडे जाऊ शकतो की आपल्याला योग्य विचारलं आहे, हे तर बरोबर आहे त्यामुळे असं एलिमिनेट काही होत नाही. आता इथे नागा म्हणजे नागालँडसाठीच बघा, इथे त्यांनी लिंक दिलेली आहे. म्हणजे तुम्हाला इथे त्यांनी एक लॉजिक पण सोडलेलं आहे की 371 हे नागालँडसाठीच आहे, कारण बी स्टेटमेंट त्याबद्दलच बोलते बघा. म्हणजे ए जर चुकीचं असेल तर बी पण चुकीचं असायला पाहिजे ना, आणि असं स्टेटमेंट नाहीच आहे कोणतं की दोन्ही चुकीचे आहेत. त्यामुळे तुम्हाला इथे थोडंसं जर का तुम्ही तिथे डोकं अप्लाय केलं तर तिथं कळेल तुम्हाला की दोन्ही स्टेटमेंट बरोबर दिले आहेत या ठिकाणी. म्हणजे नागांच्या धार्मिक आणि सामाजिक प्रथांच्या बाबतीत संसदेच्या कोणत्याही कायद्यास नागालँड विधानसभेच्या मान्यतेशिवाय लागू करता येत नाही. म्हणजे आता तुम्हाला ए आणि बी यापैकी एक तरी बरोबर असणारच आहे, आणि एक जर बरोबर असेल दोन्ही बरोबर असणार असं धरून चालावं लागेल इथे तुम्हाला. मग तुम्हाला कळेल की हे तरी उत्तर आहे किंवा हे तरी उत्तर आहे, बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन काय, आता नेक्स्ट स्टेटमेंट काय, त्वेनसांग हा नागालँडमधील सर्वाधिक विकसित जिल्हा आहे. आता हा जो आहे ना ॲक्च्युली विकसित जिल्हा आहे नाही आहे हे माहीत असणे तर थोडंसं अवघड आहे, कारण आपल्याला सर्व जिल्हे माहीत नसतात नॉर्थ ईस्टमधले, ईशान्य भारतातील की कोणते आहेत. परंतु हे स्टेटमेंट चुकीचं आहे आणि हे बऱ्याच लोकांनी चौथा आन्सर केलं ते चुकीचं आलं आणि
आन्सर ए इज करेक्ट आन्सर. आता हे का असं झालेलं आहे तर आपण 371 मध्ये जाऊया डायरेक्ट, म्हणजे तुम्हाला कळेल की हा प्रश्न विचारण्यामागचा राज्यसेवेचा काय हेतू होता. बघा 371 क म्हणजे 371 ए बद्दल आहे. आणि इथे आपल्याला दिसेल भाग 21वा जो आहे तो अस्थायी संक्रमणकालीन विशेष तरतुदीवाला आहे. नागालँड राज्याबद्दल बघा काय आहे, नागांच्या धार्मिक किंवा सामाजिक प्रथा दिसते का तुम्हाला, डायरेक्ट तिथे आर्टिकलमधून विचारलं त्यांनी. आणि मग इथे त्यांनी विचारलं याबाबत संसदेच्या कोणताही अधिनियम नागालँडच्या विधानसभेने ठरावाद्वारे तसा ठरावाशिवाय नागालँड राज्यात लागू होणार नाही. म्हणजे ए आणि बी तर बरोबर स्टेटमेंट होते. बरोबर राहतो मुद्दा सी स्टेटमेंटचा. सी स्टेटमेंटमध्ये तुम्हाला दिसेल नागालँड राज्यांच्या निर्मितीच्या लगतीपूर्वी नागा हिल्सचा त्वेन्सांग क्षेत्रात उद्भवणारी अंतर्गत अशांतता. म्हणजे तुम्हाला थोडंसं इथे काय माहीत पाहिजे होतं की तिथे अंतर्गत अशांतता खूप आहे, म्हणजे व्हायलन्स आहे तिथे बराच, त्यामुळे तो विकसित असण्याचे चान्सेस कमी आहेत. हे जरी लॉजिक तिथे आपण अप्लाय केलेलं असेल तर आपल्याला तिथे आन्सर येत आलं. आणि मला वाटतं MPSCला तेच एक्सपेक्ट आहे तुमच्याकडे की तुम्हाला याबद्दल थोडीशी माहिती पाहिजे की अरे त्या जिल्ह्यामध्ये अंतर्गत अशांतता आणि संविधानात मेन्शन आहे. हे काय असं कुठे न्यूजपेपर वगैरे तिथून आले संविधानात म्हणतात की अंतर्गत अशांतता आहे, त्याच्यासाठी संविधानात तरतुदी आहे. त्यामुळे मग आपण ते एलिमिनेट करू शकतो. विकसित तर थोडा कमीच असणार मग तो जर का तिथे अंतर्गत अशांतता असेल. म्हणजे तुम्हाला दिसेल की आपल्याला कोणाला पॉईंट आउट करायचं नाही आहे, परंतु जर बिहार राज्यामध्ये अशांतता जास्त आहे तर त्यांची डेव्हलपमेंट नक्कीच महाराष्ट्रासारखा राज्य असेल किंवा मग जे काही चांगले स्टेट आहे तर प्रोग्रेसिव्ह झालेले आहे, कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल, गुजरात, त्यापेक्षा कमीच प्रोग्रेस झालेली असते. विकसित तर नाही आहे बिहार महाराष्ट्रापेक्षा किंवा तामिळनाडूपेक्षा, गुजरातपेक्षा. तर मग त्यामुळे तसं आपण तिथे एलिमिनेट करू शकतो. मग यामध्ये आपण लिहून घेऊ आर्टिकल 371 ए, इथे लिहून घेऊ नागालँड आणि ब्रॅकेटमध्ये अगेन विशेष तरतुदी. म्हणजे पुढच्या वेळेस तुम्हाला अभ्यास करताना हे बाकीचे आर्टिकल पण तिथे चांगल्या प्रकारे तुम्ही करून घ्यायचे. खालीलपैकी कोणते भारताच्या परराष्ट्रीय धोरणाचे पंचशील तत्व नाही. आता हे पंचशील तत्वे जे आहेत ना, आणि आपले जे हे म्हणतो आपण फॉरेन पॉलिसी म्हणतो ना आपण परराष्ट्र धोरण, ते पंचशील तत्वे येतं. म्हणजे 5 तत्वे दिले ते 1 2 3 4 5 असे. बरोबर हे 1947 मध्ये जेव्हा पंतप्रधान नेहरूजी होते आणि त्यांची मग ती पॉलिसी होती एक, त्यामध्ये मग इंडिया चायना संबंधामध्ये पण हे पंचशील तत्व आखण्यात आले 1954 मध्ये. आणि यानुसार आपली एक फॉरेन पॉलिसी गाईड झाली. तुम्ही जर का संविधानाचं आर्टिकल 51 बघितलं ना तर त्यामध्ये बरेच जे तत्वे दिसतील तुम्हाला इंटरनॅशनल रिलेशनमध्ये, आंतरराष्ट्रीय संबंधांबद्दल किंवा जे आपण परराष्ट्र धोरण म्हणतो, त्यात पंचशील तत्वाचाच आपल्याला एक जो तो इम्पॅक्ट दिसतो तिथे आपल्याला. मग यापैकी आपल्याला जर बघितले ना ते तर एकमेकांच्या आणि ते पीसफुल कोएक्झिस्टन्स, शांतता असली पाहिजे, सहअस्तित्व असलं पाहिजे, सार्वभौमत्वाचा आधार असला पाहिजे, अशा सिंपल गोष्टी त्यामध्ये आहेत. त्यामुळे तुम्हाला दिसतील की तिन्ही गोष्टी त्यामध्ये आहेत. त्यामुळे यापैकी नाही हे आन्सर याचं येईल. आता हे कोणते तत्व आहे तर ते तुम्हाला थोडी माहीत असणे आवश्यक होते. आणि जरी माहीत नसतील तरी तुम्ही एक लॉजिकने की चांगल्या चांगल्या गोष्टी त्या पंचशील तत्वामध्ये आहे एवढी जरी तुम्हाला आयडिया असते तर तुम्ही 4 हे आन्सर करू शकले असते. इथे बघा भारताच्या परराष्ट्र धोरणाची वैशिष्ट्ये आणि त्यामधले हे पंचशील तत्वे जे आहे हे मला वाटते की यावर प्रश्न जर पुन्हा आला तर सिंपलच येईल, काय खूप जास्त हार्ड येणार नाही. त्यामुळे हे थोडेसे तुम्ही करणे आवश्यक आहे चांगल्या प्रकारे. ठीक आहे, मग ही याचा स्क्रीनशॉट करून घेऊ शकता तुम्ही. परराष्ट्र धोरण आणि पंचशील तत्वे असं आपण इथे लिहून घेऊयात. परराष्ट्र धोरण आणि त्यामध्येही पंचशील तत्वे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात आपण. 97व्या घटनादुरुस्ती आणि सहकार संस्था यावर प्रश्न आलेला आहे हा. आता यामध्ये काय विचार 2011 साली 97व्या घटनादुरुस्ती आणि सहकार संस्था हा विषय राज्य घटनेत समाविष्ट करण्यात आला आहे. आता आयोगाने हे करेक्ट दिलेलं आहे स्टेटमेंट. याबद्दल बरेच मतांतरे आहेत की सहकारी संस्था हा विषय ऑलरेडी होता का, परंतु 97वी घटनादुरुस्ती जी होती त्यांनी सहकारी संस्था हा विषय इथे तर ॲड केला आहे फिक्स. सहकारी संस्था स्थापन करण्याचा अधिकार बहाल करण्याचं ते ॲड करण्यात आलं आहे. मग राज्यसेवेने तसा एक ॲप्रोच घेतला असेल की फंडामेंटल राईट्स किंवा बऱ्याच ठिकाणी जे ॲड करण्यात आलं आर्टिकल्स पण त्याबद्दल आम्ही बोलतोय असं त्यांना दाखवायचे. त्यामुळे त्यांनी हे ए स्टेटमेंट तर बरोबर घेतलेलं आहे की 97वी घटनादुरुस्ती त्यासाठीच होती आणि त्यामुळे तो विषय ॲड करण्यात आला आहे असं मानण्यात आलेलं आहे. परंतु काही जणांचं म्हणणं आहे की वेगवेगळ्या लिस्टमध्ये ऑलरेडी तो विषय होता
परंतु आपण राज्यसेवेने दिलेले आन्सर त्यानुसार आपण पुढे जाणार आहे. ठीक आहे. लॉर्ड कर्झन यांच्या कारकिर्दीत भारतातील पहिला सहकारी कायदा पारित करण्यात आलेला आहे. आता हे पहिला सहकारी कायदा हे खूप इम्पॉर्टंट आहे. सहकार मेन्समध्ये तर खूप महत्त्वाचा विषय आहे GS4मध्ये, त्यावर वारंवार प्रश्न येतात आणि ज्यांनी मेन्स दिलेली असेल राज्यसेवेने त्यांच्यासाठी तर इझी स्टेटमेंट होत अशी, कारण पहिला सहकार कायदा जो दिसेल तुम्हाला 1904-1905च्या दरम्यान झालेला आहे. त्यामुळे तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत या ठिकाणी. याबद्दल एक्सप्लेनेशन बघूयात आपण थोडं. सहकारी संस्थाबद्दल दिसेल तुम्हाला की 97 घटना दुरुस्ती करून सर्व राज्यात कायद्याला घटनात्मक अधिकार प्राप्त करून दिला होता आपल्याला. 97 घटना दुरुस्ती माहिती असेल. आणि 1904मध्ये जो दिसेल आपल्याला दिसेल कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट संमत केला होता त्यांनी तेव्हा 1904मध्ये. आणि तेव्हा आपल्याला दिसेल की आपले जे व्हाईसरॉय होते तेव्हा जे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया कोण होते ते लॉर्ड कर्झन होते. आणि त्यांची कारकीर्द दिसेल तुम्हाला 99 ते 1905 आहे आणि 4मध्ये कायदा झाला. त्यामुळे कर्झन यांच्या काळातच पहिला कायदा झाला असं म्हणायला हरकत नाही आहे त्या ठिकाणी. ठीक आहे. तर त्यामुळेच आपल्याला दिसेल की इथे हा प्रश्नाचं उत्तर जे आहे ते तिन्ही बरोबर असं आपण घेऊ शकतो. ठीक आहे. सोपा आहे प्रश्न. मग इथे आपण लिहून घेऊया की 97 घटना दुरुस्ती म्हणजे घटना दुरुस्ती हा विषय तुम्हाला मी नेहमी सांगतो की खूप महत्त्वाचा आहे. त्यावर वारंवार प्रश्न येतात. ब्रॅकेटमध्ये तुम्ही सहकार असं लिहून घेऊ शकता. सहकार किंवा सहकारी संस्था असंही लिहू शकता, सहकारी संस्था. आणि त्याच्या मग वेगवेगळ्या तरतुदी या तुम्हाला अभ्यासने एक्सपेक्टेड आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. ठीक आहे. या इथे अजून त्याचं एक्सप्लेनेशनमधलं काय आहे की 19मध्ये जे दिसेल तुम्हाला सहकारी संस्था 19(1)C म्हणलेलं आहे त्यांनी तिथे त्या ठिकाणी 19 आणि 1 आणि C यामध्ये इथे दिसेल तुम्हाला सहकारी संस्था बनण्याचा अधिकार आहे स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये आर्टिकल 19मध्ये. तर हेच इथे एक्सप्लेनेशनमध्ये तुम्हाला आलेलं आहे. जे स्टेटमेंट बी होतं आपलं प्रश्नामध्ये सहकारी संस्थाच्या त्याबद्दलचे एक्सप्लेनेशन आहे इथे. नेक्स्ट बघा क्वेश्चन. संघराज्य अथवा राज्य यांच्या नियंत्रणाखाली नागरी पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना बडतर्फ करणे किंवा पदावरून दूर करणे. म्हणजे इंग्लिशमध्ये याचे थोडेसे स्टेटमेंट महत्त्वाचे आहे की डिसमिसल ऑर रिमूव्हल याबद्दल बोलत आहेत ते. हे 311मध्ये दिलेलं आहे आणि त्याबद्दल कोणतं चुकीचं विधान आहे. आता 311बद्दल आहे ना, जे तुम्ही अधिकारी होणारा राज्यसेवेतर्फे किंवा मग UPSC तर्फे जे होतात केंद्राच्या सर्व्हिसेसमध्ये, ऑल इंडिया सर्व्हिस असतील किंवा सेंट्रल सर्व्हिसेस, तर यांना डिसमिसल किंवा रिमूव्हल करताना बरेच प्रोटेक्शन दिलेत आर्टिकल 311मध्ये. हे आर्टिकल खूप महत्त्वाचे आहे. नेहमी चर्चेत असते की 311मध्ये खूप जास्त पॉवर दिला का, त्यामध्ये चेंजेस करायची गरज आहे का, वेगवेगळ्या कमिट्या पण बसल्या यावर. यामुळे हा प्रश्न थोडा टफ होता आणि बऱ्याच जणांनी यामध्ये चुका पण केलेल्या आहेत. कारण हे थोडंसं जे आहे तर नॉर्मल बुक्सपेक्षा जास्त यामध्ये तुमचं नॉलेज एक्सपेक्ट होतं या प्रश्नामध्ये. ठीक आहे. तर बघूयात आपण काय काय याबद्दल तरतुदी दिलेल्या आहेत इथे. अनुच्छेद 311 खाली असलेले संरक्षण लष्करी सेवेतील व्यक्तींना उपलब्ध नाही. आता हे चुकीचं आहे का, तर नाही, बरोबर आहे. तर लष्करी सेवेसाठी नाही आहे ते फक्त सिव्हिल सर्व्हिसेस जनरल जे आहेत म्हणजे तुम्ही आम्ही जे प्रिपेअर करताय आपण MPSC UPSC वगैरे त्यांच्यासाठी आहेत त्या. नंतर अनुच्छेद 311 खाली असलेल्या संरक्षणास आयुर्विमा महामंडळ, तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ सारख्या वैधानिक मंडळातील कर्मचारी पात्र नाहीत. तर हे पण बरोबर आहे. कारण मी तुम्हाला म्हटलं की सिव्हिल सर्व्हिसेस आहेत आणि ह्या ज्या पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स म्हणतो आपण, गव्हर्नमेंटच्याच कंपन्या असतात त्या, पण त्यांना लागू होत नाही 311च्या तरतुदी. त्यांच्यासाठी त्यांचे वेगळे नियम कायद्यानुसार त्यांना लागू होतात, कारण त्या कायद्याने तयार होतात बऱ्याचदा त्या LIC ॲक्ट असेल वगैरे त्याने. नेक्स्ट काय, अनुच्छेद 311मधील तरतुदी ह्या केवळ स्थायी कायम जे आहेत ते लागू आहेत, अस्थायी यांना लागू नाही आहेत. तर तसं नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा जॉईंट सेक्रेटरी आहे, सचिव पदावर घेतलेला आहे त्या व्यक्तीला, तो अस्थायी आहे, 2 वर्षासाठी त्याला घेतलेलं आहे, त्याला पण 311च्या तरतुदी लागू होतात. बरोबर. म्हणजे अस्थायी जरी असेल एखादी सिव्हिल पोस्ट त्याला पण ते प्रोटेक्शन लागू होते. त्यामुळे हे स्टेटमेंट झालं चुकीचं आणि हे होतं तुमचं आन्सर त्या वर्षाचं. त्यानंतर आता बघा, हे खूप महत्त्वाची तरतूद आहे त्या 311मध्ये. शासकीय सेवकाचे सेवेतून निलंबन. हे आता निलंबन हा शब्द वेगळा आहे, म्हणजे त्याला आपण म्हणतो ना सस्पेंड झाला, म्हणजे इथे दिसेल तुम्हाला सस्पेन्शन. हे बडतर्फी अथवा पदावरून दूर करणे हे नसते, म्हणून अनुच्छेद 311तील संरक्षणाच्या व्याप्तीमधील निलंबनाचा समावेश होत नाही. सस्पेन्शन ही एक टेम्पररी गोष्ट आहे. ती खूप म्हणजे असं सस्पेन्शन तेवढं आपण म्हणू की ती तेवढी कडक कारवाई नाही आहे. कडक कारवाई कोणती असते की डिसमिसल किंवा रिमूव्हल करणे सर्व्हिसमधून, हे खूप म्हणजे आपण म्हणू की कडक कारवाई झाली. सस्पेन्शन एखाद्या छोट्या गोष्टीसाठी पण होऊ शकते
की काहीतरी आरोप झाला एखाद्या अधिकाऱ्यावर, तो खरा खोटानंतर त्याला सस्पेंड करू शकतात टेम्पररी पिरियडसाठी. नंतर त्याची इन्क्वायरी केल्यावर त्यांना कळलं की नाही चुकीचे होते आरोप, त्यांना पुन्हा यायचे देणं. पण हे खूप डिसमिसल रिमूव्हल हे खूप कडक कारवाई आहे, कठोर. त्यामुळे हे स्टेटमेंटवर 3 आन्सर आहे त्याचं. 311वरचा प्रश्न जो होता तो थोडासा टफ होता असं म्हणूयात आपण. त्यामुळे आर्टिकल 311 आणि त्याच्या तरतुदी वगैरे असं आपण म्हणू शकतो. तर याबद्दल तुम्हाला थोडं एक्स्ट्रा वाचन करणे एक्सपेक्टेड होतं तिथे त्या ठिकाणी. बघा यामध्ये तुम्हाला इथे आर्टिकल दिसेल 311मध्ये काय काय दिलेलं आहे. संघराज्य किंवा राज्य यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या नागरी पदांवर, बघा नागरी शब्द आहे तिथे, सेवा नियुक्त केलेल्या व्यक्तींना बडतर्फ करणे, पदावरून दूर करणे किंवा पदावोन्नत करणे, म्हणजे त्यांचं जे आपण म्हणतो ना प्रमोशनच्या उलटं डिमोशन वगैरे करणे, त्या गोष्टी पण या 311मध्ये डील केल्या जातात. ठीक आहे. त्याच्यामध्ये चौकशी वगैरे वगैरे होते त्या गोष्टी. पण याच्यामध्ये जे संविधान दिलं त्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती एक्सपेक्ट होती त्याबद्दल, कारण ते वारंवार चर्चेत होतं ते आर्टिकल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात आपण. एक शेवटचा प्रश्न काय आलेला होता आता, पॅनल ऑफ चेअरपर्सनवर आलेला होता. म्हणजे जे आपण लोकसभेचे जे स्पीकर असतात, डेप्युटी स्पीकर असतात, आणि ते नसताना कोण तिथे चेअरवर बसणार कामकाज करण्यासाठी सभागृहाचं, त्यासाठी पॅनल ऑफ चेअरपर्सन असते, त्यावर प्रश्न होता. बघूयात काय आहे प्रश्न. तर लोकसभेच्या प्रमुखाच्या गटाची निवड लोकसभा आपल्या सदस्यामधून करते. तर आता ही ॲक्च्युली यांची निवड नसते होत पॅनल ऑफ चेअरपर्सनची. तर हे लोकसभाचे प्रमुख काय करतात, हे नॉमिनेट करतात. नामनिर्देशन होते त्यांचे, नॉमिनेटेड असतात ते, त्यांचं अशी निवड वगैरे होत नाही. त्यामुळे हे स्टेटमेंट होते चुकीचं, निवडमुळे हे झालं चुकीचं. आता एक जर चुकीचं माहीत असेल तुम्हाला तर बरोबरमध्ये बघा, हे चुकीचं झालं, हे चुकीचं झालं. आता बघायला पाहिजे आपल्याला बी बरोबर आहे का, मग तुमचं आन्सर येऊ शकते. जेव्हा लोकसभेच्या अध्यक्षांचे अथवा उपाध्यक्षांचे पद रिक्त असेल, आता रिक्त म्हणजे काय, तर व्हॅकंट आहे, व्हॅकन्सी आहे तिथे, बरोबर, तेव्हा लोकसभेच्या प्रमुखांच्या गटातील सदस्य अध्यक्षपदी असू शकतो. तर तो बसू शकते का, याबद्दल तुम्ही जर का बुक्समध्ये व्यवस्थित रीडिंग केली पॅनल ऑफ चेअरमन, तुम्हाला दिसेल की हे चुकीचं स्टेटमेंट आहे. असं बसू शकत नाही जर का व्हॅकंट असेल तर. मग कधी बसू शकतात, तर बघा, अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि लोकसभेच्या प्रमुख गटातील व्यक्ती यांच्या अनुपस्थितीत राष्ट्रपतीद्वारे नियुक्त केलेल्या सदस्यांद्वारे अध्यक्षांची कर्तव्य पार पाडली जातात. तर ॲक्च्युली आता अनुपस्थित असेल ना तर राष्ट्रपतीद्वारे नियुक्त नसतो तो, तर ते जे लोकसभेचं सभागृह आहे ते सांगणार कोण बसणार ते. त्यामुळे आपल्याला दिसेल की हे तिसरं स्टेटमेंट पण चुकीचं आहे. त्यामुळे आन्सर येईल वरीलपैकी एकही नाही. आता याबद्दल थोडक्यात डिटेलमध्ये आपण बघून घेऊयात. पॅनल ऑफ चेअरपर्सन ऑफ लोकसभा, याबद्दल आता थोडी इंग्लिशमध्ये माहिती पण मी मराठीमध्ये एक्सप्लेन करेल तुम्हाला. आता जे रूल्स असतात लोकसभेचे त्यामध्ये काय दिलं आहे की स्पीकर नॉमिनेट करतात, म्हणजे नामनिर्देशित करतात. मराठीत लिहू शकता तुम्ही, नामनिर्देशित. फ्रॉम अमंग्स द मेंबर अ पॅनल ऑफ मेंबर नॉट मोर दॅन 10%, म्हणजे 10पेक्षा जास्त नसतील एवढे एक पॅनल कोण नॉमिनेट करते नामनिर्देशित, स्पीकर म्हणजे सभापती करणार लोकसभेचे. एनी वन ऑफ देम कॅन प्रिसाइड ओव्हर द हाऊस इन द अब्सेन्स ऑफ द स्पीकर और डेप्युटी स्पीकर. जेव्हा स्पीकर डेप्युटी स्पीकर नसतील तेव्हा त्यांच्या अब्सेन्समध्ये ते पदग्रहण करतील ती. नेक्स्ट काय, व्हेन अ मेंबर ऑफ द पॅनल ऑफ चेअरपर्सन इज ऑल्सो नॉट प्रेझेंट, की तो मेंबर पण नाही आहे मग या पॅनलचा, तेव्हा मग कोण बसणार, डिटरमाइंड बाय द हाऊस, म्हणजे सभागृह जे डिटरमाइन करेल, सभागृह जे ठरवेल तो व्यक्ती बसणार. राष्ट्रपती ठरवेल ते चुकीचं स्टेटमेंट झालं. मग कोण ठरवणार, सभागृह इथे या ठिकाणी ठरवणार की कोण तिथे बसणार आहे. नेक्स्ट काय, इट मस्ट बी एम्फासाइज हिअर दॅट अ मेंबर ऑफ द पॅनल ऑफ चेअरपर्सन कॅनॉट प्रिसाइड, की ही गोष्ट तुम्हाला इथे लक्षात घेणं आवश्यक आहे की या पॅनलचा मेंबर तिथे नाही बसू शकत व्हेन द ऑफिस ऑफ द स्पीकर और डेप्युटी स्पीकर इज व्हॅकंट, म्हणजे जी रिक्त जागा आहे, रिक्त जागा असताना त्यांना बसता येणार नाही. रिक्त जागा असताना कोण बसणार, ड्युरिंग सच टाईम, म्हणजे रिक्त असताना टायमाला ड्युटीज परफॉर्म बाय सच मेंबर ॲज हाऊस ॲज द प्रेसिडेंट मे अपॉइंट. मग प्रेसिडेंट अपॉइंट करणार, म्हणजे जेव्हा व्हॅकन्सी असेल ना तेव्हा प्रेसिडेंट सांगणार की कोणाला बसवायचं तिथे. ठीक आहे. म्हणजे इथे बघा हे तिथे रिक्त, तेव्हा लोकसभेच्या प्रमुखाच्या गटातील सदस्य नाही बसणार तिथे. कोण बसणार तिथे, तर तिथे जे प्रेसिडेंट सांगतील तो व्यक्ती बसणार तिथे. ठीक आहे. आणि इथे अनुपस्थित राष्ट्रपतीद्वारे होणार का, तर नाही, तर जे काही सभागृह आहे सभागृह त्यांची निवड करणार. ठीक आहे. सभागृहाद्वारे ठरवले जाणार. तर याच्या तरतुदी तुम्हाला दिसतील तुमच्या
तुम्ही जे काही पुस्तक वाचणार त्यामध्ये हे दिलेलं आहे सर्व, तर तिथून हे बघणं गरजेचं आहे. त्यामुळे मग 15वा प्रश्न का आलेला इथे आपल्याला दिसेल की पॅनल ऑफ चेअरपर्सन, मी इंग्रजीमध्ये लिहितोय ते तुम्ही मराठीत लिहू शकता तिथे, पॅनल ऑफ. आणि हे पॅनल ऑफ चेअरपर्सन दोन्ही हाऊसमध्ये असते बरं का, म्हणजे लोकसभेसाठी वेगळं असते आणि राज्यसभेसाठी वेगळं असते. लोकसभेमध्ये नॉट मोर दॅन 10 असते, राज्यसभेमध्ये नॉट मोर दॅन 6 असते. ठीक आहे, याच्यावर राज्यसेवा मुख्यालय परीक्षा प्रश्न येऊन गेलेला आहे. जेव्हा मुख्यचं बघणार तेव्हा आपण त्याबद्दल बघू शकतो. पण सध्या तुम्हाला माहीत असलं पाहिजे की असा प्रश्न 15 आलेला आहे. आता हे 15 प्रश्न कोर पॉलिटीवर आले आहे. या व्यतिरिक्त 22मध्ये एक प्रश्न आलेला होता जो पॉलिटी रिलेटेड होता, पण पॉलिटी या विषयात नव्हता आला. तो पण प्रश्न बघूया. 34 नंबरचा प्रश्न होता, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. म्हणजे ST आयोग जो आहे, म्हणजे SC आयोगवरही प्रश्न होता आणि ST आयोगवरही होता आणि त्यांची विधाने विचारली. ही घटनात्मक संस्था आहे, 4मध्ये अस्तित्वात आली. आपण बघितलं होतं 89वी घटनादुरुस्ती झाली होती 2003मध्ये, 4मध्ये त्या घटनादुरुस्ती अंतर्गत ते स्थापन झालं होतं. नंतर मग विशिष्ट तक्रारींची चौकशी करणे वगैरे कार्य आहे, तर हे नॉर्मल गोष्ट आहेच ते कार्य. आदिवासी समाजाचं साक्षरता दर सुधारणे काम करते, हे पण बरोबर आहे. आणि महिलांचं सक्षमीकरण करणे आदिवासी, हे पण त्यांचं काम आहे. वरीलपैकी सर्व असं त्याचं उत्तर त्या ठिकाणी होतं तिथे. ठीक आहे, तर हा एक एक्स्ट्रा प्रश्न तिथे आलेला होता. असे प्रश्न केल्यानंतर मला वाटते की 22च्या पॉलिटी या विषयाच्या प्रश्नाचं तरी तुम्हाला एक सखोल आता विश्लेषण झालेलं आहे. तरी एकदा आपण यांचे जे काही ज्यांनी केले नसतील तर हे प्रश्न तुम्हाला याचे स्क्रीनशॉट वगैरे मारून घ्या तुम्ही, की कसे कसे प्रश्न आलेत. म्हणजे इथूनच आपण बघूयात. हे बघा, हे 5 प्रश्न कसे आले होते. मार्गदर्शक तत्वापासून तर 143 राष्ट्रपती सल्ला घेतात त्यावर. त्यानंतर घटनादुरुस्ती असेल 44वी, आर्टिकल 20मधले अपवाद काय आहेत, 371 जी विशेष तरतुदी देते नागालँडला वगैरे, त्यापासून तर जे लोकसभेमध्ये पॅनल ऑफ चेअरपर्सन आहेत या गोष्टीवर प्रश्न आलेले आपल्याला या ठिकाणी दिसतात. तर अशा प्रकारे आपण 22चे संपलेले आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट टॉपिकच्या PYQचे ॲनालिसिस बघूयात. आता इथे आपण थांबूयात. थँक्यू.